चायनीज पोहे एक वेगळा प्रकार। चायनीज पोहे बनवण्याकरता आपण गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 ते 2 टेबलस्पून तेल। हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय। तेल चांगलं आता आपलं गरम झालेलं आहे। आपण चायनीज पोहे करतोय आणि त्यासाठी आता इथे लांब चिरलेला जुलियन कट केलेला पत्ताकोबी आणि शिमला मिर्च आहे। तर आता आपण इथे पत्ताकोबी घालतोय। पत्ताकोबी आपण चांगला थोडासा फ्राय केलाय, त्याच्यानंतर आपण घालतोय शिमला मिर्च। आपण इथे चायनीज पोहे करतोय त्यामुळे आपल्याला इथे हिंग, मोहरी, हळद याचा कशाचाही वापर करायचा नाहीये। हे चांगलं परतून घ्यायचंय। जसं चायनीजमध्ये भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नसतात तसं याच्यामध्ये पण आपण भाज्या अशा जास्त शिजवणार नाहीये। दुसऱ्या बाजूला आपले इथे हे पोहे भिजलेले आहेत। साधारणपणे अंदाजाने माझे 2 कप पोहे आहेत आणि त्याला आपण एक छोटा बाउल भरून पत्ताकोबी आणि एक छोटा बाउल भरून शिमला मिर्च घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण इथे घालतोय तो म्हणजे सोया सॉस, 1 टेबलस्पून सोया सॉस। सोया सॉस जास्त घालायचा नाहीये, नाहीतर मग पोहे आंबट होण्याची शक्यता आहे। थोडंसं फ्राय करायचं आणि त्यानंतर आता आपण घालणार इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची। हे जे पोहे आहेत ना, हे तुम्ही मुलांना डब्यात पण देऊ शकता किंवा अगदी आता रोज काय खाणं करायचं मधल्या वेळेला, तर अशा वेळेला तुम्ही हे चायनीज पोहे करू शकता। कारण काय पूर्णपणे वेगळे आहेत आणि मुलांना चायनीज म्हणलं की आवडतं। तर अशा पद्धतीने जर का तुम्ही हे चायनीज पोहे त्यांना करून दिले तर घरातली मुलं तर खुश होतीलच, पण मोठी माणसं सुद्धा खुश होतील। पोहे टाकलेले आहेत आपण। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि किंचित असं टेस्ट मेकर घालायचंय। अर्थात हे टेस्ट मेकर तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्हाला जर का घालायचं असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं। आणि चिमूटभर अशी घालणार आहोत आपण, ती म्हणजे साखर। अशा तऱ्हेने असे पटकन होणारे असे चायनीज पोहे आपले तयार झालेले आहेत। फक्त तुम्हाला याची काय आवश्यकता आहे तर पत्ताकोबी आणि शिमला मिर्च। जर या दोन्ही गोष्टी घरात असतील तर पोहे बनायला काहीच वेळ लागणार नाही। नक्की करून बघा चायनीज पोहे आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।